नमस्कार मंडळी, मी तुमचे स्वयंपाकघरातले सुपरस्टार आज घेऊन आली आहे एक अशी भाजी जी खाल्ल्यावर मेथीचं नाव घेतलं तरी तोंड गोड होईल. इन्ग्रेडियंट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. तर आपण कढई मस्त गरम करून घ्यायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल असं धुवेदार असं गरम होऊ द्यायचं. ज्यानंतर ज्याच्यात आपण मोहरी टाकली की ती तडतडली पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकल्यानंतर मेथीचा बॉडीगार्ड अर्थात तिखट पण स्टायलिश म्हणजेच हिरव्या मिरच्या ज्या अगदी चवीपुरत्या टाकलेल्या आहेत आणि थोड्या अशा झणझणीत असतात आणि भाजीला एक वेगळाच ॲटिट्यूड मिळतो. त्यानंतर हिंग ही प्रत्येक फोडणीची जान असलेली हिंग आपण फोडणीत टाकलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट जोडी ज्या लसूण पेस्टची जोडी असते ती अगदी जयविरूसारखी असते आणि त्याला मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. एकदम छान असं हलवून घेतल्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत फोडणीमध्ये, जो तडतडेल आणि आपल्या घरच्या सदस्यांना सांगेल की एक दमदार अशी फोडणी बनते आहे घरात. तर चेष्टापुरे आपण हे सगळं मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आणि एकदम खमंग असं हलवलं की त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची हिरवी आणि त्यानंतर मेथी टाकायची. ही मेथी एकजुडी मेथी आहे जी आपण स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही सगळी मेथी अशी चांगली निवडून आणि स्वच्छ धुवूनच घ्या. 4 ते 5 वेळेस मगच ती वापरायला घ्या. आणि त्यानंतर आपण अशी मेथी चांगली अशी हलवून घ्यायची आणि थोडी अशी कोमेजून झाली की आपण आपले मिर्च मसाले टाकायला सुरू करून द्यायचे, जसं की मीठ, थोडीशी कोथिंबीर, हळद, धनेपूड हे सगळं टाकायचं आणि एक थोडासा असा मसालाही टाकायचा. ते टाकलं की सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं, ज्याच्यामुळे आपल्या भाजीला एक मस्त असं क्रंचीनेस येतो आणि भाजी एकदम अशी टेस्टी लागते. आणि हे टाकल्यावर भाजीचं असं झाकण मस्तपैकी हलवून घ्यायचे मसाले आणि त्याला असं अजून 5 ते 10 मिनिट त्याला असं शिजू द्यायचं. मिठामुळे भाजीला असं मस्त पाणी सुटतं, त्यामुळे त्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही आहे. आपण अशातच ते शिजवून घेऊ शकतो. अशा प्रकारे ही भाजी रेडी आहे. चला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.